डोंगर दऱ्यातून घाट माथ्यावरून शेकडो मैलांचा प्रवास केल्यानंतर आमची बस आता पठारावरून धावत होती. दूर दूरवर गवताची कुरणं आणि मध्येच कुठेतरी खुरटी झुडपं यांनी जमीन आच्छादली होती. ठराविक मैलांनंतर रस्त्यापासून खूप दूरवर काही झोपड्या, काही घरं दृष्टीस पडायची. मानवी वास्तव्याचा इतकाच पुरावा. आकाश निरभ्र होतं, तरी मावळतीच्या किरणांनी मनावर गारुड करण्यास सुरुवात केलेली. लाल, पिवळ्या, गुलाबी, नारंगी रंगछटांनी आभाळ रंगवायला सुरुवात केली. बसच्या उघड्या खिडकीतून डोक्याला सीटच्या आधारे स्थिर करत मी कितीतरी वेळ आसमंत न्याहाळत राहिलो. तक्षशिलेकडे निघालेली बस रंगबिरंगी प्रकाशाच्या प्रवाहावरून तरंगत सूर्यास्ताच्या साम्राज्याकडे निघालेली नाव भासू लागली. असंच गडद होत गेलं नि अखेरीस अवघ्या आसमंतावर फक्त निशेच्या काळ्या अंधाराचं राज्य उरलं. पण थोड्याच वेळात त्याच्या विरोधातही बंड पुकारत आधी शुक्रतारा आणि त्यामागोमाग इतरही बरेच तारे डोळे मिचकावत रात्रीला हसू लागले. जमिनीवर मात्र आता रस्त्यांलगत असलेल्या गावामधल्या दूरवरच्या घरात जळणाऱ्या दिव्यांशिवाय प्रकाशाचं अस्तित्व कुठेच नव्हतं. इतक्यात बसच्या ड्रायव्हरने दिवे लावले आणि पुन्हा माणसात आल्यासारखं वाटलं. आतापर्यंत धावणाऱ्या बसच्या कुशीत शांतपणे पडून असणाऱ्यांची हालचाल सुरू झाली. कोणी डोळे मिचमिचे करून पाहत होतं, कोणी जांभया देऊ लागलं, कुणाच्या पायाला मुंग्या आल्या होत्या म्हणून बसल्या जागेच पायताट करण्याची धडपड चाललेली. एकूण काय तर दिवे लागताच संपूर्ण बसमध्ये एक जिवंतपण सरसरलं. अंधारलेल्या मार्गावरून बस मध्यम गतीने तक्षशिलेकडे जात होती. बेबंद वाढलेल्या रस्त्यांवरील काटेरी बाभळीच्या झाडांशिवाय बसला दुसऱ्या कुणाचीच सोबत नव्हती. बऱ्याचदा त्या बाभळीच्या काटेरी फांद्या बसला ओरबाडून जात होत्या. खिडकीजवळ बसलेल्या प्रत्येकाने आपल्या काचा खाली सरकावल्या. ड्रायव्हर इथलाच असल्यामुळे सराईतपणे चालवत होता. बसमध्ये आता पुन्हा गप्पांना ऊत आलेला. आणखी 2-1 तास तरी लागतीलच ना भास्कर? ऋतुपर्णाने मान जरा वळवतच मागच्या सीटवरल्या भास्करला विचारलं. हो नक्कीच, कदाचित जास्त. पण आता भूक लागली आहे. लंच होऊन आता 8 तास उलटले बघा. जाडजूड देहाच्या भास्करला भूक सतावणं साहजिकच होतं. मागे बाकीच्यांचीही अस्वस्थ चलबिचल सुरू झाली होती. मला सुद्धा तहान जाणवू लागली. बॅगेतून पाण्याची बाटली काढण्यासाठी मी उठू लागलो. पण मजबुरीनेच पुन्हा निमूटपणे जागी बसावं लागलं. कारण इतके तास अवघडल्यागत बसून राहिल्याने पायांना मुंग्या आल्या होत्या. वेदनेने चेहऱ्यावर आठ्यांचा जाळं पसरलं. थोडंसं पाणी हवंय का तुम्हाला? गौतमीने अनपेक्षितपणे आपली बिस्लेरीची बाटली माझ्या पुढे धरत म्हटलं. तिच्या हसतमुख गौरवर्णाकडे पाहूनच ताण थोडासा नाहीसा झाल्यासारखं वाटलं. थँक्स म्हणून मी बाटली घेतली नि खिडकीच्या बाजूला सरकत काही घोट घशाखाली रिचवले. मी इथे बसले तर चालेल ना? धिटाईने माझ्या सीटच्या मोकळ्या जागेत बसत गौतमीने विचारलं. सुंदर सोबत कोणालाही आवडेल, मी जरासं हसत म्हटलं. तीही हसली. थोडा वेळ मी तसाच खिडकीतून बाहेरच्या अंधाराचा मागोवा घेत राहिलो. मग ती म्हणाली, खरं तर इथे बसण्यामागे माझा एक हेतू आहे. ठीक आहे, कळू देत मला, मी म्हटलं. मी जरी एक प्रोफेशनल आर्किओलॉजिस्ट असले तरी मला अशा साईट कॅम्पचा काहीच अनुभव नाही. त्यात तक्षशिलेच्या त्या हिस्टॉरिकल आणि भव्य राजमहालाचं रिसर्च करून जीर्णोद्धार करणं हे फारच ह्यूज टास्क आहे, ती गंभीरपणे म्हणाली. मी शांत चित्ताने ऐकत होतो. इंग्रजी शब्दात गुंफलेली तिची मराठी गमतीदार होती. पण मध्येच जीर्णोद्धार या शब्दाचा उल्लेख मला उगीचच बोचून गेला. तिची शंका योग्य होती. करिअरच्या सुरुवातीलाच हे इतकं मोठं आव्हान स्वीकारणं खरंच दडपून टाकणारं होतं. मीही तसा फारसा अनुभवी वगैरे होतो असं काही नाही. पण नुकताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांविषयीचा माझा शोधनिबंध बराच गाजला होता. त्याचं फलित म्हणून
केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रिमंडळाकडून तक्षशिलेच्या स्वर्णमहालाचे ऐतिहासिक शब्दांकन करण्याची जबाबदारी मला मिळाली होती. खरं तर एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचा इतिहासकार बनण्याच्या माझ्या स्वप्नपूर्तीकडे नेणारी ही एक शिडी होती. प्रोफेसर अवस्थे आणि डॉक्टर स्नेहदयाळ शर्मा सोडले तर आम्ही सारेच तरुण आणि नवखे होतो. तू बोल ना काहीतरी, मला विचारात हरवलेलं पाहून गौतमी अस्वस्थ होत म्हणाली. खरंच गौतमी, ज्या कामासाठी आपण चाललो आहोत ते खूप महत्वाचं आणि आपलं अवघं कौशल्य पणाला लावणार आहे. पण एकदा का आव्हान स्वीकारलं की अडथळ्यांची उंची मोजत न बसता त्या मापाची प्रयत्नांची शिडी बनवायला लागलं पाहिजे. मी काहीतरी तत्वज्ञाप्रमाणे बोलून गेलो. हा सगळा अतिवाचनाचा परिणाम. पण गौतमीला ते पटलं. ती हसली. मग बराच वेळ गप्पा मारत राहिलो. बसमध्ये प्रत्येक जण असाच ओळखी वाढवत होता. रसायनशास्त्र आणि मुख्यत्वे कार्बन डेटिंग या शास्त्रात पारंगत असलेला भास्कर सरनाईक आपल्या मागच्या सीटवरचे उत्खनन विशेषज्ञ अवधूत आणि मकरंद यांच्याशी गंभीर चर्चा करत होता. तर ऋतुपर्णा आपल्या बाजूच्या सीटवर बसलेल्या प्रोफेसर अवस्थींकडून 4 अनुभवाच्या गोष्टी ऐकत होती. खरं तर प्रवासाला सुरुवात झाली तेव्हाच, म्हणजे मुंबईच्या विमानतळावर आमच्या सर्वांची औपचारिक ओळख करून देण्यात आली होती. पण आता प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आम्ही सगळे खऱ्या अर्थाने एक टीम झालो होतो. तक्षशिलेला पोहोचलो तेव्हा किर्हा अंधार झालेला. खिडकीच्या बाहेर अंधाराशिवाय इतर कुठल्याच गोष्टींचं अस्तित्व जाणवत नव्हतं. अखेर एकदाची बस थांबली. अधीरतेनेच प्रत्येक जण बॅगा सावरत बाहेर पडला. हा बेस कॅम्प होता. या उघड्या पठारावर आणि आसपास लोकवस्तीचं चिन्ह नसलेल्या भागात वीज कुठून आली ठाऊक नाही. पण राजवाड्यासारख्या दिसणाऱ्या दुमजली जुनाट इमारतीला काही दिव्यांची रोषणाई करून नि कुठूनसे 4 घरघरणारे पंखे आणून शासनाने आमची सोय केली होती. दिमतीला एक रखवालदार, 2 स्वयंपाकी आणि 3 हरकामे नोकर, त्यातलाच एक गाईड, अशी व्यवस्था होती. त्या ऐसपैस गढी सदृश्य इमारतीतल्या खोल्या आतून अजूनही राहण्यालायक होत्या. संशोधनासाठी लागणारं सर्व सामान एका मोकळ्या खोलीत मांडून आता नक्की काय करावं या प्रतीक्षेत आम्ही असतानाच एक जीप द्वाराजवळ येऊन थांबली. प्रथम हेडलाईट आणि मग तिची घरघर बंद पडली. दारातून बुटांचा टापटाप आवाज करत एक उंच शिडशिडीत व्यक्ती आमच्या जवळ येऊ लागली. नमस्कार मंडळी, आम्ही देवदत्त भानुशाली. तुमची सगळी व्यवस्था पाहण्याचं काम शासनाने आमच्याकडे सोपवलं आहे बरं का. प्रथम तुमची माफी मागतो, वेळेवर येऊ शकलो नाही म्हणून. त्याबद्दल सॉरी बरं का. अहो इकडचे रस्ते, काय सांगणार त्याबद्दल. आमची जीप 2दा बंद पडली. तुम्ही जागा तर पाहिलीच असेल. आता तुम्हाला आपापल्या रूम दाखवतो, या. त्यांचं या ऐकताच धनगरामागे मेंढरांनी जावं तसं आम्ही चुपचाप त्यांच्या मागे गेलो. जिथे आम्ही सामान ठेवलं तिथून थोडा आत जाताच बैठकीची आयताकृती रूम होती. कदाचित पूर्वीच्या काळी ही सदरेची जागा असावी. खोलीच्या प्रत्येक बाजूने 2 असे 8 दरवाजे होते. त्यातीलच एकातून इथे पोचलो होतो. मध्ये टेबल खुर्च्या वगैरे मांडून याच जागेस आता डायनिंग रूम बनवलं होतं. टेबलाच्या मुख्य जागेकडून मागच्या अंगास असणारा दरवाजा स्वयंपाकघराकडे जात होता. तिथून सध्या खाद्यपदार्थांचा दरवळ येत असलेला. वास्तू पुरातन असली तरी स्वच्छता कमालीची होती. देवदत्तांनी नोकरांकडून चांगलंच काम करून घेतलं होतं. किचनच्या बाजूला असलेला दरवाजा न्हाणी घरात वळत होता. तिथेही जुन्याच जागेला नवीन उपकरणांनी सजवलं होतं. बाकीच्या 3ही बाजूंना असलेले 6 दरवाजे म्हणजे राजवाड्याच्या आतील कक्षांकडे नेणाऱ्या मार्गिका होत्या. प्रत्येक मार्गिकेत ऐसपैस अशा 2-2 खोल्या. ऋतुपर्णा व गौतमी या दोघी स्त्रिया आपल्या दालनांकडे वळल्या. त्यांच्या डाव्या बाजूच्या मार्गिकेत माझी आणि भास्करची दालनं होती. बाकीचेही आपापल्या खोल्यांकडे वळले. जितकी माणसं आलो
नेमके तितकेच कक्ष असल्याचे पाहून थोडं नवल वाटलं. त्या दिवशी सगळे प्रवासाने अतिशय थकलेले. थोडंफार जेवून प्रत्येकजण लवकरच भरल्या पोटाने मी जळावलेल्या डोळ्यांनी आपापल्या कक्षांकडे वळला. कक्षात शिसवी लाकडाचा काळा कुट्ट जड पलंग होता, एक अलमारी आणि शेजारी खुंट्या. पण सर्वात महत्वाचं म्हणजे 2 मोठ्या खिडक्या होत्या. पहाटे या खिडक्यातून छान व्ह्यू दिसला असता, कारण ही उगवतीची दिशा होती. माझ्या दोन्ही बॅगा पलंगापाशी मुरदाडपणे पडलेल्या, पण सामान नेटकेपणे ठेवण्याचं त्राण आता माझ्यात नव्हतं. शर्ट काढून खुंटीवर टाकला आणि तसाच बेडवर आडवा झालो. कुणीतरी बोलत होतं. काय ते स्पष्ट कळेना, पण नक्कीच कुणीतरी बोलत होतं. आवाज दुरून येत होता. कोण बोलत होतं, काय बोलत होतं ठाऊक नाही, पण त्या आवाजात काहीतरी बेचैन करणारं होतं. मला वाटलं उठून बघावं, आवाजाचा पाठलाग करावा. माझे विचार मेंदूपर्यंत पोहोचत होते, पण शरीर अजूनही गाढ निद्रेत होतं. झोपेने जखडून ठेवल्यासारखा मी पडूनच राहिलो. एक भली मोठी जांभई देत आळसावून उठलो. छातीखाली हातावरचं रिस्ट वॉच आल्याने एक लाल चट्टा पडलेला. मी दुखत सुद्धा होतं. सहजच घड्याळात पाहिलं. 9:30. बापरे, बराच उशीर झाला. सगळे उठलेही असतील. कदाचित हॉलमध्ये ब्रेकफास्ट करत असतील. आता त्यांच्या समोरून टॉवेल वगैरे घेऊन बाथरूममध्ये जावं लागणार. हा महाल म्हणजे एक त्रासच असं वाटू लागलं. समोरच्या खिडकीतून उन्हाची तिरीप आत येत होती. जोर लावून तिचं कवाड उघडलं तसा भस्कन प्रकाशाचा लोट आत आला आणि संपूर्ण कक्ष प्रसन्न वातावरणाने न्हावून गेला. उत्साहाच्या भरात जरा जास्तच जोराने मी दुसऱ्या खिडकीचीही कवाडं उघडली. वाऱ्याची मस्तपैकी झुळूक मला गुड मॉर्निंग म्हणायला आल्यासारखी वाटली. उठायला उशीर झाल्याने सूर्योदय दिसू शकला नाही. समोर मैलभर सपाट माळच पसरला होता. लांबच लांब काटकोनात गेलेले रस्ते, त्यावर कुठे कुठे अशाच राजवाडा सदृश्य इमारती, खुरटी झुडपं आणि वाऱ्यावर डोलणाऱ्या सुकलेल्या गवताचा समुद्र. अचानक पाठीमागून भयंकर करकर ऐकू आली. भेगाभेगात पडून राहिलेली धूळ उडाली. इथेही दरवाजा आहे हे आतापर्यंत मला ठाऊकच नव्हतं. ते दार पकडून उघडाबंब भास्कर आपलं थुलथुलीत पोट टॉवेलने कसंबसं गुंडाळून आत शिरला. गुड मॉर्निंग अनुराग, माझे आंघोळ उरकले आहे. तूही लवकर निपटून ये. आज सगळ्यांना भन्साळींसोबत वर्किंग साईटवर जायचंय, तो आत येत म्हणाला. मी विचारलं, हा दरवाजा कुठे जातो? माझ्या प्रश्नावर तो मिश्किल हसला आणि म्हणाला, दरवाजा कुठेही जात नाही मित्रा, पण तू जर त्या दाराने गेलास तर सरळ न्हाणीघराच्या मागच्या अंगाला पोहोचशील. फक्त आपल्या दोघांच्या कक्षातच असे छुपे दरवाजे आहेत, त्यामुळे उठण्यास कधी उशीर वगैरे झाला तर डायनिंग रूम मधून सगळ्यांसमोर धावपळ करायची गरज नाही. मग आता ते दार उघडच राहू दे, असं म्हणून मी आपलं शेविंग किट, टॉवेल वगैरे उचलला आणि त्याच दाराने न्हाणीघराकडे पळालो. कोरड्या रस्त्यांवरून धूळ उडवीत जीप चालली होती. डोक्यावरील हॅटमधून उष्ण झळा जाणवत होत्या. वाटेवर अधेमध्ये जुने पडके वाडे महाल दिसत होते. हे सर्व 6 शतके जुने आहेत असं भानुशाली साहेबांनी सांगितलं. जागोजागी दगडी स्तंभ, जीर्ण झालेली तुषारकुंडे आणि प्रवेशदारांच्या भग्न कमानी असं बरंच काही दिसून येत होतं. रस्त्याला थोडीशी चढण लागली तसा जीपचा वेग कमी झाला. अजून कितीसं लांब जायचंय भानुशाली साहेब? प्रोफेसर अवस्थींनी उन्हाचा कडाका सहन न होऊन विचारलं. आता 2च मिनिटात आपण नक्षत्र महालाच्या प्रांगणात असू मंडळी, बरं का? भानुशालींनी उत्तर दिलं. नक्षत्र महाल? पण आम्हाला तर स्वर्ण महालात काम करायचंय ना. ऑर्डर तर तशीच मिळाली होती. भास्करने आक्षेप घेतला. सरकारी काम हे असंच असतंय साहेब. खुद्द काय करायचंय ते सरकारलाही ठाऊक नसतं.
त्यांनी फक्त निवडणुकीपूर्वी तक्षशिलेचा पुरातन ऐतिहासिक वारसा जगासमोर आणू असं आश्वासन दिलं. पण स्वर्णमहाल ही काही एकसंध वास्तू नाही जी 4-5 महिन्यात डागडुजी करून प्रदर्शनास मोकळी करावी. आणि अचानक करकचून ब्रेक दाबत त्यांनी गाडी थांबवली. जीप आता आसपासच्या प्रदेशापेक्षा थोड्याशा चढाईवर उभी होती. आम्ही प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहिलं. स्टिअरिंगवर बोट नाचवत त्यांनी आम्हाला उभं राहायला सांगितलं. सर्व बाजूंना जवळपास मैलभर अंतरावर एक तटबंदी दिसत होती. त्यामुळे हे ठिकाण मुख्य जगापासून वेगळं केल्यासारखं वाटत होतं. तटबंदीच्या आत सर्वत्र विखुरलेले उभे आडवे प्रासाद दिसत होते. त्यांची कलात्मक आणि वैशिष्ट्यपूर्ण रचना, रस्त्यांची गुंफण उंचावरून बऱ्यापैकी कळत होती. निसंशय पुरातन काळातील समृद्ध आणि अप्रतिम नगरांपैकी हे एक होतं. हेच स्वर्णमहाल. नावामुळे गोंधळ झाला असेल, पण स्वर्णमहाल फक्त एका महालाचं नाव नसून हे एक शहर आहे जिथे 10,000 कक्ष सामावणारे 500हून अधिक छोटे मोठे वाडे आहेत. 5 तळी, असंख्य स्तंभ, कमानी यांनी बनलंय स्वर्णमहाल. भानुशालींचं बोलून संपलं तेव्हा आमची पार भंबेरी उडाली होती. शेवटी सर्वांच्या वतीने प्रोफेसर अवस्थी म्हणाले, हे काम तर अशक्य कोटीतील आहे. 500 वाड्यांचं ट्रेसिंग करून त्यांची बारकाव्यांसह पुनर्बांधणी करणं हे भगीरथ कार्य आहे. इतक्या मोठ्या वास्तूची डागडुजी करायची तर शेकडो तज्ज्ञ आणि हजारो मदतनीस लागतील. शिवाय हजारो कोटींचं बजेट लागेल. इतकी आपल्या सरकारची तयारी आहे का? ते काही नाही. आम्ही उद्याच परत चाललो. हे बघा साहेब, असं चिडू नका. आपल्यासारख्या विद्वान आणि सुशिक्षितांनी हाय खाल्ली तर आपला हा सांस्कृतिक वारसा कोणी जपायचा? संपूर्ण स्वर्णमहालाचं प्राचीन रूप नव्याने उभं करणं अशक्यच आहे. पण हे 500 वाडे फक्त सम्राटाच्या भव्यपणाच्या हव्यासापोटी बांधलेली दालनं आहेत. खरा इतिहास, अनेक दंतकथा आणि मौल्यवान वस्तूंचा खजिना आहे तो रत्नमहालात. स्वर्णमहालाची पुनर्बांधणी करायची तर प्रथम रत्नमहाल पूर्वीच्या वैभवासह उभा राहायला हवा. आधी रत्नमहालात पोचू, मग तुम्हाला त्याच्या सुरस कथा ऐकवतो. म्हणजे काही केल्या तुमचा इथून पायच निघायचा नाही. असं बोलून भानुशाली साहेबांनी पुन्हा एकदा जीप सुरू केली. 1,00,000 दगडी फरशांचा वापर करून बांधून काढलेल्या प्रांगणात आम्ही उभे होतो. समोर 7 मजली उंचीचा आणि जिथे आत शिरण्याची 25 लहान मोठी द्वारे आहेत असा महाभव्य प्रासाद होता. पठारावर कुठूनही ही वास्तू दिसत होती. आम्ही नवखे असल्या कारणाने हाच रत्नमहाल हे मात्र आम्हाला ठाऊक नव्हतं. 25 पैकी एका उघड्या दालनातून भन्साळी साहेबांनी आम्हाला आत नेलं. स्थापत्यकलेची एक आश्चर्य पाहून डोळे विस्फारून फुटण्याची वेळ आली. प्रासादाच्या मधोमध विशाल गोलाकार घुमट होता आणि त्याची कलाकुसर अजूनही चमकत होती. या सभागृहाचे बहुतेक स्तंभ, भिंतीवरची नक्षीकामे पाहताना आमच्यातील वैज्ञानिक तज्ज्ञ इतिहासकारांची डोकीही भणाणून गेली होती. संपूर्ण रत्नमहालाची साधी तोंड ओळख करून द्यायलाही भन्साळींना आठवडा लागला असता. आत प्रवेश करून 3-4 तास झाले तरी आम्ही फक्त दरबाराचीच पाहणी करत होतो. शेवटी थकलेले सर्व तिथेच जमिनीवर बसलो. प्रत्येक जण शांत होता. भन्साळींनी आपलं काम केलं होतं. प्रोफेसर अवस्थींचा विरोध मावळला. आमच्या सारख्यांसाठी हेच खरं कार्यक्षेत्र. आव्हान म्हणायचं ते याला. स्वर्णमहाल नगरीचं वैभव परत आणण्यासाठी रत्नमहालाचा जीर्णोद्धार आवश्यक होता आणि त्यात आम्ही 20% जरी यशस्वी ठरलो तरी जग जिंकल्यासारखं होतं. आणखी 2-1 वर्षांनी आमचा हा ऐतिहासिक वारसा पाहायला संपूर्ण जगाने धाव घेतली असती आणि आमच्या श्रमाचं चीज झालं असतं. या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा. सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.